नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे हे पाहत असताना आपण त्यामध्ये आर्थिक आणि आर्थिकेतर या उद्दिष्टांचा आपण थोडक्यात चर्चा केली होती. परंतु आर्थिक उद्दिष्टे याच्यामधून आपण नफा महत्तमीकरण आणि भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण हे दोन पॉईंट आपण सविस्तर चर्चा केलेले आहेत. तर आर्थिक जी काही उद्दिष्ट आहेत व्यवसाय संस्थेची त्यापैकी आणखी आपल्याला उद्दिष्टे पाहिजे आहेत. तर आपण त्यापैकीच व्यवस्थापन मोबदल्याचे महत्तमीकरण आणि व्यवसाय संस्थेची वृद्धी हे दोन घटक आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्यवस्थापन मोबदल्याचं महत्तमीकरण, तर व्यवस्थापन मोबदल्याचं जे काही महत्तमीकरण आहे त्याला आपण विक्री महत्तमीकरण अशा उद्दिष्टाबरोबरच व्यवस्थापन मोबदला महत्तमीकरण हे व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टात काय आहे मांडण्यात आला आहे. म्हणजे या उद्दिष्टाचा संबंध व्यवस्थापनाशी आहे आणि व्यवस्थापनास व्यवसाय संस्थेच्या वाढीत काय असतो, रस असतो. कारण त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात आणि सुविधात काय होत असते, वाढ होत असते आणि व्यवस्थापक आपला फायदा अधिकाधिक कसा वाढेल यात तो रस घेत असतो. म्हणजे व्यवस्थापनाचा मोबदला वाढणे याचा अर्थ त्यांना मिळणाऱ्या चलनी आणि बिगर चलनी लाभामध्ये वाढ होणे. म्हणजेच ज्या वेळेस व्यवस्थापकास मिळणाऱ्या लाभात कोणकोणत्या म्हणजे लाभ किंवा कोणकोणत्या बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. तर त्यामध्ये बघा, त्यामध्ये व्यवस्थापकास व्यवसाय संस्थेकडून मिळणारं वेतन, बोनस इत्यादी चलनी लाभ हे कशामधून मिळतात आपल्याला, व्यवस्थापन मोबदल्याचं जे काही महत्तमीकरण आहे त्याच्यामधून आपल्याला मिळतं. म्हणजे दुसरं सांगायचं म्हणजे व्यवस्थापकाच्या हाताखाली कर्मचाऱ्यांची जी काही संख्या आणि त्यांची जी काही गुणवत्ता आहे यामध्ये काय होते, वाढ होते. तर व्यवसाय संस्थेच्या साधन सामग्री गुंतवणुकीमध्ये योग्य ती दिशा देण्याच्या बाबतीत व्यवस्थापकाचा सहभाग हा लक्षात येतो. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या साधन सामग्रीमध्ये कर्मचाऱ्याची संख्या आणि त्या कर्मचाऱ्याची गुणवत्तासुद्धा वाढलेली आपल्याला दिसून येते. तर पुढचं असं आहे की सेक्रेटरी, कंपनीची मोटार किंवा कंपनीचे अनेक फोन्स या सर्व बाबी ह्या व्यवस्थापकास मिळतात. म्हणजे व्यवस्थापक ज्या वरील म्हणजे जे काय मी सांगितलेले जे काही लाभ आहेत ते लाभ अधिकाधिक प्रमाणात मिळण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे विल्यमसन यांनी व्यवस्थापकाच्या मोबदल्याचं महत्तमीकरण हे आधुनिक उत्पादन संस्थेचं उत्तम असं उद्दिष्ट सुचवलेलं आहे. म्हणजे भागधारकांना योग्य लाभांश देणे इतपत नफा मिळवला की व्यवस्थापक आपला मोबदला हा महत्तमीकरणाला महत्त्व देतात. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापकीय मोबदल्याचं महत्तमीकरण हे व्यवस्थापकीय कामामध्ये प्रामुख्यानं कामगाराची निवड, कामाची विभागणी किंवा देखरेख, तसेच साधन सामग्रीचा विनियोग, खरेदी विक्री, भांडवल उभारणी, विशेष व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो. म्हणजे उत्पादन संस्थेच्या मोठ्या आकारामुळे व्यवस्थापकीय कार्यालयातील विभागणी म्हणजे श्रम विभागणी शक्य होते आणि काही व्यवस्थापकीय कार्यांचे यांत्रिकीकरण करता येते. म्हणजे उत्पादन संस्थांना उत्पादन, विक्री, हिशेब इत्यादीसाठी स्वतंत्र व्यवस्थापक नेमणे हे परवडत असते आणि या व्यवस्थापकांना आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात करता येतात. म्हणजेच व्यवस्थापकीय कार्यक्षमताही वाढत असते आणि त्यांचा फायदा काय होतो, या व्यवसाय संस्थेला मिळत असतं. म्हणून व्यवस्थापक मोबदल्याचं जे काही महत्तमीकरण आहे हे व्यवसाय संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट मानलं जातं. तर विद्यार्थ्यांना आपण पुढचा मुद्दा असा आहे की व्यवसाय संस्थेची वृद्धी. आता आपण बघितलं व्यवसाय मोबदल्याचं महत्तमीकरण. तर व्यवसाय संस्थेची जी काही वृद्धी आहे ती वृद्धी आधुनिक काळामध्ये एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये
लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आधुनिक काळामध्ये एकूण औद्योगिक उत्पादनात असंख्य उत्पादन संस्थांचा काय असतो वाटा जरी असला तरी मोठ्या आकाराच्या मोजक्या उत्पादन संस्थांचा वाटा अधिक असतो. म्हणजे आधुनिक काळात तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती काय होते झपाट्याने होत असल्यानं उद्योग संस्थेचा आकार काय होत असतो वाढत जातो. म्हणजे जी काय उद्योग संस्थेची आकार वाढत जाण्याची जी काय प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपल्याला लक्षात येते. म्हणजे अनेक उत्पादन संस्था औद्योगिक उत्पादन आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपल्या आकारात वाढ घडवून आणतात आणि सर्व प्रगत देशात उत्पादन संस्थेचा आकार वाढत जाण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे अनेक उत्पादन संस्था आहेत ते विविधीकरण करतात. अशा उत्पादन व्यवस्थेतून काही लाभ हे व्यवसाय संस्थांना मिळत असतात. म्हणजे त्यांना पेनरोज या अर्थतज्ञांनी वृद्धीची अनुकूलता असं म्हटलेलं आहे. पेनरोज हे अर्थतज्ञ आहेत. पेनरोज नावाचे अर्थतज्ञ आहेत. तर त्या अर्थतज्ञांनी वृद्धीची अनुकूलता असं त्याला म्हटलं आहे. म्हणजे उच्च दर्जाची जी काही व्यवस्थापन कौशल्य आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे, औद्योगिक संशोधन आहे किंवा कार्यक्षम वितरण या व्यवस्थामधून मिळणारे जे काही फायदे आहेत, अशा अनुकूलतेची उदाहरणे काय आहेत? उत्पादन संस्थेच्या आकारातील वाढीमुळं उत्पादनाची पातळी वाढवणे शक्य होते. म्हणजे त्याचा परिणाम काय होतो की उत्पादन साधनाचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनाचा सरासरी खर्च हा कमी येतो. म्हणजेच अशा पद्धतीनं जे काय उत्पादन व्यवस्थेची जी काही वृद्धी आहे ती वृद्धी आपण काय केलेली आहे इथं सांगितलेलं आहे. तर या उत्पादन संस्थेची वृद्धीची जी काय आपण टीका आता आपण एवढं लाभ बघितलेले आहेत तर त्याची टीका थोडक्यात म्हणजे व्यवस्थापकाचे व्यवसाय संस्थेच्या मालकाचे जे काय ध्येय आहे ते एकसारखे होऊन दोन्हीही व्यवसाय संस्थेची काय केलेले संतुलित वृद्धी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बघा ह्यातली एक टीका की मॉरिस हा जो काय अर्थतज्ञ आहे यांच्या वृद्धी महत्तम प्रतिमानावर टीका केलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं जे सिद्धांत आहे किंवा प्रतिमान आहे ते वृद्धी महत्तम प्रतिमान. तर या प्रतिमानावर मॉरिस यांनी काय टीका केलेली आहेत बघा की व्यवसाय संस्थेची किंमत रचना दिलेली आहे असे मॉरिस यांनी गृहीत धरले आणि त्यामुळे बाजाराच्या वस्तूच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण आपल्याला मिळत नाही. तर दुसरी टीका असे केलेली आहे की या प्रतिमानात व्यवसाय संस्थेच्या अल्प विक्रेताधिकार परस्परावलंबनाच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. म्हणजे आणि दुसरी टीका अशी केलेली आहे की बिगर किंमत स्पर्धेमुळं निर्माण झालेल्या परस्परावलंबनाचे स्पष्टीकरण यातून मिळत नाही. तर व्यवसाय संस्था स्थिर दराने वाढत जाईल हेही गृहीत अवास्तव आहे इथं सांगितलेलं आहे. तर दुसरं असं सांगितलेलं आहे की नफा विक्री आणि खर्च यासारखी सर्व प्रमुख चले एकाच दराने वाढत जातात असं यामध्ये गृहीत धरलेलं आहे, परंतु ते अवास्तव आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या ज्या काय व्यवसाय संस्थेच्या वृद्धीवर मॉरिस यांच्या वृद्धी महत्तम प्रतिमानावर टीका करण्यात आल्यात. तर अशा पद्धतीने व्यवसाय संस्थेची वृद्धी ही प्रमुख व्यवसाय संस्थेचं आर्थिक ध्येय आहे किंवा आर्थिक उद्दिष्ट आहे हे आपल्याला इथं स्पष्ट होते. तर पुढे आहे की विक्री महत्तमीकरणामध्ये ज्या वेळेस विक्री महत्तम हे उत्पादन संस्थेचे एक काय आहे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि उत्पादन संस्थेला जर महत्तम नफा मिळवायचा असेल तर तिचा वस्तूच्या विक्रीचे प्रमाण जास्त आढळते. म्हणजे या दृष्टीनं जर उत्पादनाची जास्तीत जास्त प्रमाणात विक्री करणे हे देखील उत्पादन संस्थेचं काय असतं उद्दिष्ट बनते. म्हणजे आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. अशा उत्पादनाचे व्यवस्थापन पगारी नोकर वर्गाकडून केलं जातं. म्हणजे व्यवस्थापन आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी एकूण नफा आणि एकूण विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत एकूण नफा वाढवणे अवघड असते, परंतु त्यापेक्षा विक्री वाढवणे तुलनेनं काय होतं सोपे असते. म्हणून नफा वाढवण्याऐवजी विक्री वाढवणे हे उत्पादन संस्थाचं काय आहे उद्दिष्ट बनून जातं. तर एखाद्या उत्पादन संस्थेचे उत्पादन बाजारपेठेच्या अनेक विभागामध्ये काय होतं मोठ्या प्रमाणात विकलं जात असेल तर साहजिकच काय होतं तिची प्रतिष्ठा
वाढत जाते. म्हणजे व्यवस्थापक हे भागधारकांच्या समाधानार्थ किमान नफा देण्याची काय करत असतात, व्यवस्था करत असतात. आणि ही व्यवस्था जरी करत असली तरी त्यांचे ध्येय हे काय असतं, जास्तीत जास्त विक्री करणे हेच त्यांचं मेन ध्येय असतं. म्हणजे आर्थिक मंदीच्या काळात किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जादा नफा मिळवणे शक्य नसल्यामुळं व्यवस्थापन हे महत्तम नफ्याच्या उद्दिष्टाऐवजी योग्य अशा किमान नफ्याची पातळी किंवा महत्तम विक्री हे उद्दिष्ट ठेवणे पसंत करतात. तर महत्तम नफा आणि महत्तम विक्री हे दोन्हीसुद्धा काय आहेत, परस्पर पूरक आहेत. म्हणजे त्याचं कारण असं आहे की उत्पादन संस्थेकडून केली जाणारी एकूण विक्री मोठी असेल आणि तिला मिळणारा नफाही मोठा असेल तर उत्पादन संस्थेच्या दृष्टीने विक्री महत्तम करण्याची कोणती कारणे आहेत, तर ती कारणे म्हणजे बघा की उत्पादन संस्थेची प्रतिष्ठा तिच्या आकाराप्रमाणे वस्तूच्या विक्रीच्या प्रमाणावर अवलंबून असतं. आणि दुसरं असं कारण असू शकतं की व्यवस्थापनाच्या मोबदला उत्पादन संस्थेच्या एकूण उलाढालीशी काय असतो, संबंधित असतो. तर अजून सांगायचं म्हणजे उत्पादन संस्थेची जी काही स्पर्धात्मक स्थिती आहे आणि ती स्पर्धात्मक स्थिती राखण्यासाठी विक्री वाढवण्यावर काय केलेला असतो, भर दिलेला असतो. नंतर अजून एक कारण सांगू शकतो की भागधारकांना समाधानकारक लाभांश देण्यासाठी विक्री वाढवावी लागते. म्हणजे भागधारकांना लाभांश देण्यासाठी काय केलेले असते, विक्री वाढवावी लागते. तर अशा पद्धतीनं व्यवसाय संस्थेची काय केलेली असतात, वेगवेगळी कारणं. म्हणजे बाउमोल यांच्या मतानुसार एक उदाहरण सांगते की बाउमोल यांनी काय केलेलं आहे, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या मते की नफा महत्तमीकरणापेक्षा विक्री महत्तमीकरण हे उद्दिष्ट काय आहे, तर्कसंगत आहे. म्हणजे बाउमोलच्या मतानुसार व्यवसाय संस्था आपली विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत असतात आणि विक्री महत्तम करण्याचे उद्दिष्ट ठेवून व्यवसाय संस्था काय करतात, कार्य करतात. मात्र असे करताना वस्तूच्या अधिकाधिक नगांची विक्री करण्यावर त्यांचा भर देत नाही, तर विक्रीतून अधिकाधिक प्राप्ती मिळवण्यासाठी ते काय करतात, प्राधान्य देतात. म्हणजे अनेक अमेरिकन कंपन्याच्या सल्लागार असलेल्या बाउमोल हे एक अर्थतज्ज्ञ आहेत. तर त्या बाउमोल यांच्या असे लक्षात आले की व्यवस्थापन हे सर्वसाधारणपणे नफ्याऐवजी विक्री वाढवण्यासाठी हे प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीनं नफा महत्तमीकरण असल्याचं इथं लक्षात सांगण्यात आलेलं आहे की महत्तमीकरणात म्हणजे नफा महत्तमीकरणामध्ये पर्यायी स्वरूपाची विक्री महत्तमीकरण हे उद्दिष्ट असल्याचं इथं काय केलेलं आहे, बाउमोल यांनी सांगितलेलं आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की दीर्घकालीन अस्तित्व. तर याच्यामध्ये अर्थतज्ञ रोथचाइल्ड तर हे अर्थतज्ञ आहेत. यांच्या मते दीर्घकाळ अस्तित्व हे उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट असते आणि उत्पादन हे एक दीर्घकाळ अस्तित्व असणारं काय आहे, परिणाम आहे. म्हणजे त्यामुळं दीर्घकाळाशी सुसंगत ठरू शकतील अशी सुद्धा उद्दिष्ट काय करायला लागतं, ठरवावी लागतात. म्हणजे बहुधा एकाच वस्तूचे उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्था अस्तित्वात असतात. या उत्पादन संस्थांमध्ये बघा कमी अधिक प्रमाणात काय असतं, कमी अधिक प्रमाणामध्ये स्पर्धा असते. म्हणजे वस्तूची किंमत, दर्जा, ग्राहक सेवा, जाहिराती किंवा गुणवत्ता अशा अनेक बाबतीत त्यांच्यामध्ये काय असतात, एक चुरशीचा सामना म्हणजे स्पर्धा चालू असते. तर या अशा स्पर्धेत दीर्घकाळामध्ये काय करायला लागतं, टिकून राहावं लागतं आणि हे अतिशय महत्त्वाचं असं दीर्घकालीन अस्तित्व असतं. म्हणजे अशा वेळी अल्पकाळामध्ये मिळणारा जो काही महत्तम नफा आहे तो आत्मघातकी ठरण्याचा धोका असतो. तर अल्पकाळामध्ये भरपूर नफा मिळवून दीर्घकाळामध्ये मात्र उत्पादन संस्था ह्या संपुष्टात येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं उत्पादन संस्थेला अल्पकालीन नफा, महत्तम नफा आणि दीर्घकालीन अस्तित्व यातून काय होते, निवड करावी लागते. म्हणजे महत्तम नफा मिळवण्याच्या प्रयत्नात अल्पकाळामध्ये उत्पादन संस्था बंद पडणे परवडत नाही. म्हणून काय होतं की दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्यासाठी आपला जो काही नावलौकिक आहे कोणाचा, व्यवसाय संस्थेचा, तो वाढवणे किंवा त्याचं दर्जेदार उत्पन्न करणे यावर व्यवसाय संस्था काय करतात, भर देत असतात. आणि अशा अनेक उत्पादन संस्था उत्पादन करत
करताना अल्पकाळ आणि दीर्घकाळाचा काय करतात, विचार करतात. आणि बघा, अल्पकाळामध्ये जर तोटा झालेला असेल तरी चालेल, परंतु दीर्घकाळात मात्र नफा झाला पाहिजे. म्हणजे बाजारातील स्पर्धा जसशी अधिक तीव्र होत जाते तसतसं काय होतं, अल्पकालीन अस्तित्व हे नफ्यापेक्षा दीर्घकालीन अस्तित्व आणि नफा अधिक महत्त्वाचा हा काय होत असतो, ठरत असतो, म्हणजे महत्त्वाचा ठरत असतो. तर अशा पद्धतीनं इथं अल्पकालीन अस्तित्व कशा पद्धतीनं असायला पाहिजे हे व्यवसाय संस्थेचं आर्थिक ध्येय किंवा आर्थिक उद्दिष्ट आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही झाली आपली व्यवसाय संस्थेची उद्दिष्टांमध्ये आर्थिक उद्दिष्टे. आपण वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे पाहिलेली आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्योग संस्थेची किंवा व्यवसाय संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे, म्हणजे आर्थिक उद्दिष्टांच्या व्यतिरिक्त आर्थिकेतर उद्दिष्टे किंवा आर्थिकेतर ध्येय कोणते आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.